तुझी तरी काय चूक? वडिलांचा शब्द मोडता येत नाही आणि प्रेमाचे शब्द मोठ्याने बोलता येत नाही। पण तूच विचार कर, तू उद्यापासून खरंच सुखी राहणार आहेस का? जसा माझा मुलगा तुझा विचार करतो तसा तू त्याचा एकदा विचार कर। मनाविरुद्ध जगत राहणं ते जगणं नसतं। तू आज जगशील पण नंतर रोजचं मरण ओढावून घेशील। आणि हो, माझ्या नीरजचं काही बरं वाईट झालं तर त्याला तू कारणीभूत असशील। वेलकम निशिगंधा। मिस निशिगंधा खोत, विल यू मैरी मी? तू खुश आहेस? आई दादा, जमलं तर मला माफ करा। नीरज सरांवर असे प्रेम आहे मी नाही सांगू शकले तुम्हाला कधी। आई, तू माझ्या स्वप्नांना पंख दिलेस। नीरज सरांनी त्या पंखात बळ भरलंय। मी नाही सांगू शकत त्यांच्याशिवाय। श्रीनू खूप चांगला मुलगा आहे, पण त्याला नकार देऊन मी घरात वाद नाही निर्माण करू शकत। दादा, तुमची निशी तुमचा अभिमान आहे ना, पण तुमचा अपमान झालेला मी नाही सहन करू शकत। आणि म्हणून मी हा निर्णय घेते। चला, नवऱ्या मुलाने पाटावर या। चला, मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे। अंतरपाट घ्या। विजयराव या ना। नाही, ठीक आहे। या ना, इकडे या ना। अंतरपाट तुम्ही घ्या, या। हो या, हो प्लीज प्लीज या। एक शामराव जरा। विजयराव बंदूक बंदूक असं वरती वाला। हा चालू हा। आता लग्न घटिका जवळ येली। हा सर्वेश्वरा, सगळा नीट पार पडान दे रे बाबा। आता काय पार पडलाच हा लग्न, फक्त डोक्यावर अक्षता पडूच्या बाकी होत। ओवी, श्रीनू मस्त दिसता ना? अजून मस्त दिसलो असतो, पण स्थळ भलता निघाला ना। होय,
मी असते तर. चला आता मंगलाष्टकाला सुरुवात करायची आहे. तोपर्यंत त्या नवरी मुलगी तयार आहे का बघा. हा ती पण तयार हा. ते का पण कधी एकदा लग्न पार पडतं असं झालेला. लाली लाली लाली, उद्या सून जर घरात आली तर तिच्या सारख्या सारख्या पाया पडायला लावू नकोस तुझ्या. ओवी जा निशिक बघ जा. हो लवकर या. जमलं तर निशी स्टॉप. निशी काय करतेस? सोड मला. निशी प्लीज सोड मला. निशी प्लीज, बाहेर सगळीकडे लग्नाच्या आनंदात तू हे काय करतेस? मला नाही जमणार आहे. निशी काय बोलतेस तू? प्लीज 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 शांत हो आणि मला सांग काय होतंय. मला लग्न करायला नाही जमणार आहे. तू 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 सोड मला. निशी निशी प्लीज डोंट बी स्टुपिड. बाहेर रिच्युअल सुरू झालं. निशी तू काय करतेस? तू जा. निशी प्लीज शांत हो आणि मला नीट सांग काय होतंय. हे बघ आय अंडरस्टँड. हे सगळं इतकं अचानक घडतंय की तुला प्रेशर आलं ह्या सगळ्याचं. पण तू लग्नाला होकार दिला होतास ना, म्हणून हे सगळं होतंय. निशी प्लीज. अँड यू नो ना, श्रीनिवास खूप चांगला मुलगा आहे. तू तुला सांभाळ. माझं नाही आहे श्रीनूवर प्रेम. माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्तेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजन संस्थित गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभलग्न सावधान. प्रेम केला म्हणजे लग्न करता येतं असं थोडीचा. अगं तुझ्या मनात असेल कोणी तर सांग तुझ्या घरच्यांना. आता निशी पाठोपाठ तू मग ओवी, तुमचीही झालीत आता वय लग्नाची. नको, तुमका नाही कळणार. कुर्बानी म्हणतात याका. बापरे, अवघडच आहे. मेघना, निशी अभी तक बाहर नहीं आई. इससे पहले तुम मुझसे मिलने गई थी, उसे चक्कर आ गए थे. कहीं आज भी तुम. सगळं माझ्या प्लॅननुसार चाललंय. तिच्या गुडगल होण्याच्या हॅबिटलाच मी क्वेश्चन मार्क करून आले. मेघना, बड़े ही अच्छे लोग हैं ये. देखो सब कितना खुशी खुशी शादी की राह देख रहे हैं. ये सब करके तुम्हें क्या मिलेगा? बदला, माझ्या मुलाच्या दुःखाचा बदला. हो, मला नीरज सर आवडतात. नीरज? हो. मला नीरज सर आवडतात. त्यांनी मला शिकवलं, मला बॅडमिंटन खेळायची हिंमत दिली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन कसं जगायचं हे त्यांनी मला दाखवून दिलं. मुंबईत असताना त्यांनी मला लग्नासाठी विचारलं. ते घरी बोलणी करायला येणार होते, पण
आपण परत येईपर्यंत घरच्यांनी श्रेणू आणि माझं लग्नच ठरवून टाकलं ग. निशी निशी प्लीज प्लीज शांत. निशी तू हे सगळं आधी सांगायला हवं होतं ना. आणि घरच्यांनी परमिशन पण घेतली होती ना तुझी. मी तुला किती वेळा विचारलं निशी तू खुश आहेस ना, तुला काही बोलायचं आहे का. मग मी बोलले नाही कारण मला कुणाला दुखवायचं नव्हतं. सगळे खूप प्रेम करतात माझ्यावर. दादांनी मला तळ हाताच्या पोळाप्रमाणे जपलंय अगं. मी कसं नकार देऊ शकले असते त्यांना. मला असं वाटत होतं मी जे करते ना ते सगळं योग्य आहे. पण मी खरं काय ते न सांगून एकाच वेळी सगळ्यांना फसवते. मी अन्याय करते हो मी सगळ्यांवर. नाही निश्चित तसं नाहीये. मग या जगण्याला काय अर्थ आहे. आता कशालाच काही अर्थ नाहीये. ना लग्नाला ना माझ्या जगण्याला. निशी 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 नाही प्लीज डोंट बी स्टुपिड प्लीज. निशी प्लीज शांत हो प्लीज प्लीज. तुझ्या आई बाबांचा विचार कर निशी. त्यांना काय वाटेल. आणि ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे नीरज त्याचं काय होईल. प्लीज नाही आहे माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय. मी काय करू. अगं पण नीरज तुझ्यावर प्रेम करतो ना, मग त्याने पुढाकार घ्यायला हवा होता. त्यानं मीच नको म्हणाले. तू नको म्हणालीस आणि तो थांबला. नाही हो ते माझ्यासाठी शेवटपर्यंत थांबायला तयार आहेत. मीच त्यांना रोखलं. माझ्यावरच्या प्रेमापोटी ते सगळं सहन करतात हो. मला हे सगळं माझ्यामुळे झालं. काय होऊन बसले हो मी. माझ्यामुळे आई आणि दादांना पण त्रास होणार. मी कसं तोंड दाखवू त्यांना. मुलीच्या आईने तुळशीला पाणी घाला आणि नवऱ्या मुलीला घेऊन या. आहे आता मंगलाष्टका संपतील आणि दोघं एकमेकांका गळ्यात हार घालतील. एवढा बघलाय ना की समाधानान भरून पावलंय बघ. मी बघून येते. हो मते त्याला बोलवा लवकर निशिक. होय होय नवरा मुलगा खोळंबलो हा. निशी तू या घरातली मुलगी म्हणून योग्यच केलंस. बट व्हॉट अबाउट यू. तुझ्या आनंदाचं काय. तुला स्वतःसाठी स्टँड घ्यावा लागेल ना. तुला इमॅजिन करूनच इतका त्रास होतोय तर तू लग्न कसं करणार आहेस. पण आता एकच मार्ग आहे. निशी प्लीज दिस इज रिअली स्टुपिड. ओबी माझं नीरज सरांवर प्रेम असताना मी नाही फसवू शकत श्रीनूला. नाही फसवू शकत मी आई दादांना. काय करू ओबी. पळून जा ओबी. हो निशी पळून जा. आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. सगळे रिच्युअल्स बाहेर ऑलरेडी सुरू झाले. खरंच पळून जा प्लीज. पळून जा पण प्लीज पळून जा. चल लवकर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चल लवकर. काय झाला ओवी. काय चालला काय. निशी निशी ओवी अगं झाला काय.
निशीला लग्न अगो इतक्या जणी नजर ठेवून होत्या खोताच्या लेकीवर सून करून घेऊसाठी. पण लाली कुणा चान्सेस मिळू दिला नाही. हा पण माझा श्रीनू पण लाखात एक हा. निशीन नशीब काढला ना. वय 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 खरंच. एक दिवस चांगलीच सद्दल घडली पाहिजे यांना. आई काय घातलं पाहिजे? बस काय नाही काय नाही. तू जा जा तिकडे जाऊन उभा राहा जा. नवऱ्या मुलीला बोलू आता. हा 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 येता येता येता. हो हो चला. निशी निशी कुठे गेली? पण प्लीज तिला सपोर्ट कर. नीरज तिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून इथपर्यंत आला होता. तो खरंच तिला सुखात ठेवेल. मला माहितीये माझी चूक झाली आहे, पण माझं खरंच प्रेम आहे नीरज सरांवर. तू कायम निशीच्या सुखाचा विचार केलास आजपर्यंत, आणि निशीचं सुख ह्यातच आहे की तिने नीरज सोबत लग्न करावं. प्लीज अंडरस्टँड. तिने आज फक्त आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आणि उद्या जर तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं तर ती रोजचं मरण जगेल. आणि बघ ना, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे. ही किती सुंदर गोष्ट आहे. प्लीज तुला यासाठी तिच्यासाठी स्टँड घ्यावाच लागेल. प्लीज प्लीज तू काहीतरी बोल ना, काहीतरी रिॲक्ट कर. आई बोल ना काहीतरी. हे बघ, तू मला हवं तर मार, तू मला ओरड. सॉरी, मला माहितीये माझी चूक झाली आहे, पण बॅडमिंटनसाठी तू माझ्या पाठीशी उभी राहिली, सगळं सहन केलंस. आणि मी आता सांग, प्लीज आपला जे करायचं ना ते पटकन करायचंय. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आपण निशीला इथून पाठवून देऊया. प्लीज, तिच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाहीये. प्लीज. उमाताई, माझं आणि विजयचं खूप आधीपासून एकमेकांवर प्रेम होतं. संध्या निशीला कधी बाहेर बोलवतील प्लीज. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. चला, उशीर होतोय, मुहूर्त चुकायला नको. नाही चुकात. ये येत येत. लाली, तुझी सुनबाई लय ताटकळत ठेवता. येईत गो येईत. थांब जरा. दादा, एवढं कसलं वेळ लागता? लाली, उमा आणू गेला, येतील ना. लाली, घाई करू नको, येईल.